नमस्कार, माय महानगर लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे। मी प्रणव कांबळे। मी सध्या उभा आहे दादर चौपाटी येथे आणि दादर चौपाटी येथे गणेश विसर्जन चालू आहे। त्याच पार्श्वभूमीवर समुद्रामध्ये विसर्जन करण्यास प्रशासनाकडून कुठेतरी थांबवलं गेलं आहे आणि कारण भरतीचा आणि भरती ओहोटी चालू असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून समुद्रात विसर्जन करण्यास मनाई केलेली आहे। महानगरपालिका असेल किंवा प्रशासनाकडून असेल आणि त्यासाठी सर्व गणेश भक्तांना विसर्जन करण्यासाठी येथे एक पर्यावरणपूरक असा तलाव बनवण्यात आला आहे। त्या तलावामध्ये सर्व गणेश भक्त गणेश मूर्तीचे आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन करत आहेत। आज अनंत चतुर्थी आहे। आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी दादर या ठिकाणी आसपासच्या भागातील दादर या ठिकाणातील सर्व गणेश भक्त जमलेले आहेत आपल्या लाडक्या बाप्पाला विसर्जन देण्यासाठी। तसेच लहान असतील, ज्येष्ठ असतील, तरुण असतील, सर्व गणेश भक्त विसर्जनासाठी दादर या ठिकाणी जमलेले आहेत। कुठेतरी पर्यावरणाचा विचार केला किंवा सुरक्षेचा विचार केला तर महानगरपालिका असेल किंवा प्रशासन असेल यांच्याकडून पर्यावरण पूरक असा इथे तलाव उभा करण्यात आला आहे। त्यामध्ये विसर्जन करण्यासाठी सर्व गणेश भक्त दादर या ठिकाणी जमलेले आहेत। आपल्यासोबत काही गणेश भक्त आहेत, त्यांचा आपण प्रतिक्रिया घेणार आहोत। दादा, काय वाटतंय, काय प्रतिक्रिया आहे? आज बाप्पाला निरोप देत आहे। आता म्हणजे लिटरली असं डोळे भरून आले, कारण 10 बाप्पाकडे पुढच्या वर्षी लवकर या। 14 सप्टेंबरला येणार आहे पुढच्या वर्षी। सो आता तेच पुढच्या वर्षीची तयारी चालू करायची आहे। कुठेतरी उदासीनता वाटते बाप्पा जाताना। हो, ते तर म्हणजे लिटरली अक्षरशः माझे डोळे भरून आलेले, अश्रू असं ओलांडून होते। आणि बघू पुढच्या वर्षी काय मागणं मागितलं बाप्पाकडे? सर्वांना सुखी ठेवा, सगळ्यात मोठी मागणी हेच आहे, आणि मनाला सगळ्यांच्या शांती असेल। ओके, कुठेतरी उदासीनता वाटते नक्कीच नक्कीच, कारण 10 दिवस पाहुणे असतात ते, आणि जातात तर वाईट वाटतं मनाला। आपल्यासोबत आणखीन काही गणेश भक्त आहेत जे बाप्पाच्या विसर्जनासाठी आलेले आहेत। आपण दादर या ठिकाणी आहे आणि महापालिकेकडून कृत्रिम तलाव निर्माण केलेला आहे तर गणपती विसर्जनासाठी, आणि दादर या भागातील घरगुती गणेश मूर्ती या येथे येत आहेत आणि आपल्या लाडक्या बाप्पाला विसर्जनासाठी निरोप देत आहेत। आणि आपण पाहतोय कृत्रिम तलावामध्ये गणपती विसर्जन केलं जाते। कुठेतरी महापालिकेकडून पर्यावरणाचा विचार केला असता किंवा समुद्राला आलेली भरती ओहोटी याचा विचार केला असता, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असेल किंवा पर्यावरणाचा विचार केला असता, महापालिकेकडून कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत। त्या तलावामध्ये गणपती विसर्जित केले जात आहेत। अनेक भक्त मंडळी या ठिकाणी आपल्या बाप्पाला घेऊन आलेले आहेत। आरती करून गणपती विसर्जनासाठी ते येत आहेत। या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि माय महानगरला सबस्क्राईब करायला विसरू नका।